गुड इव्हनिंग सर्वांना. केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणारी अपकमिंग राज्यसेवा पूर्वपरीक्षा, संयुक्त पूर्वपरीक्षा आणि इतर ज्या काही एक्झाम आहेत सगळ्याच परीक्षांसाठी आपण इथं लेक्चर सिरीज चालू केलेली आहे केसागर पब्लिकेशन तर्फे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा आपण टार्गेट करतोय. जिओग्राफी, हिस्ट्री आणि करंट अफेअर्सचे सेशन आपण स्टार्ट केलेले आहेत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लेक्चर शेअर करा. ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत आपले लेक्चर्स पोहोचले पाहिजेत. आणि पुस्तकांबद्दल जर काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. सोबतच आपल्या केसागर करिअर अकॅडमी ऍप्लिकेशनवरती रेकॉर्डेड बॅचेस चालू आहेत. ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह बॅचेस पॉसिबल नाहीत अशा विद्यार्थ्यांनी बॅचेसचा नक्की फायदा घ्या. तर आपण जे करंट अफेअर्स घेत आहोत ते लेटेस्ट चालू घडामोडी म्हणून एक पुस्तक तुम्हाला मिळतं. ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही जेव्हा जाल तेव्हा PSI STI ASO सेक्शन मध्ये जावा. GK करंट अफेअर्सचा भाग तिथं तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला लेटेस्ट जनरल नॉलेज, चालू घडामोडी, 25,000 प्रश्नांची तयारी करून घेणारं हे पुस्तक आहे. पुस्तक तुम्हाला सगळ्याच परीक्षांसाठी उपयोगी आहे कारण सगळ्याच परीक्षांमध्ये तुम्हाला करंट अफेअर्स विचारले जातात. ठीक आहे, ओके. Amazon, फ्लिपकार्ट वरती पण पुस्तकं मिळतात. आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती पण मिळतात आणि बुक हाऊस मध्ये पण मिळतात. ओके, चला. तर आजचं जे आपलं सेशन आहे, आजचं सेशन आपण काही प्रॅक्टिस क्वेश्चन घेणार आहोत. जे क्वेश्चन तुम्हाला डेफिनेटली एक्झाम मध्ये दिसू शकतात असेच आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन घेतोय. त्याच्या आधी आपण थोडंसं बॅच बद्दल इन्फॉर्मेशन बघूया. जे नवीन विद्यार्थी आहेत तर तुम्हाला राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2024 साठी इंटिग्रेटेड बॅच इथं मिळत आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड बेसिक टू ऍडव्हान्स कोर्सची रचना आहे. आयोगाच्या सिलेबस नुसार कोर्सची रचना आहे. प्रत्येक विषयासाठी तुम्हाला त्या विषयाचा अभ्यास असलेले रिझल्ट ओरिएंटेड तज्ञ अनुभवी शिक्षक वृंद इथं मिळत आहेत. रेकॉर्डेड आहेत लेक्चर, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार कधीही बघू शकता. लाईव्ह सेशन मिस झालं वगैरे असं होणार नाही. जे गृहिणी आहेत किंवा जे जॉब करणारे स्टुडंट आहेत त्या विद्यार्थ्यांना रेकॉर्डेड सेशनचा खूप चांगला फायदा होतो. इव्हन ग्रामीण भागातले विद्यार्थी जिथं नेटवर्कचा वगैरे प्रॉब्लेम असतो अशा विद्यार्थ्यांसाठी रेकॉर्डेड बॅचेस खूप जास्त मदतीच्या ठरतात. प्लस इथं तुम्हाला रेफरन्स बुक कोणते वाचावेत, का वाचावेत याच्याविषयी पण मार्गदर्शन केलं जाईल. व्हॅलिडिटी आहे 8 महिने. वॉच टाइम आहे 4 वेळा. नियमितपणे डाऊट क्लिअरिंग सेशन इथं तुमचं होऊन जाईल. याच्यासोबतच तुम्हाला टाइम कसा मॅनेज केला पाहिजे, तुमचा स्ट्रेस आहे तो कसा मॅनेज केला पाहिजे, त्याला कसं फेस केलं पाहिजे याच्यासाठी तुम्हाला समुपदेशन मिळेल पुणे या ठिकाणी. आणि 100% सगळे लेक्चर्स तुमचे इथं पूर्ण होणार आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही इथं कॉन्टॅक्ट करू शकता. प्ले स्टोअर वरती जावा. केसागर करिअर अकॅडमी ऍप्लिकेशन तुम्हाला मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक मिळत आहे. ठीक आहे. जर काही अडचण असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता. ओके, चला. तर आपण स्टार्ट करूया आपल्या सेशनला. पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. गुप्त आणि पाल कलाकृती असलेली 1500 वर्ष जुनी प्राचीन शिल्पे अलीकडे कोणत्या राज्यात सापडलीत? आर्ट अँड कल्चर मधून करंट अफेअर्स विचारायची आयोगाची सवय आहे. UPSC ला पण विचारतात, आपल्याला पण विचारतात. तर 1500 वर्ष जुनी प्राचीन शिल्प कोणत्या राज्यात सापडलीत? पहिला ऑप्शन आहे पंजाब, दुसरा ऑप्शन आहे UP, तिसरा ऑप्शन आहे मिझोरम, चौथा ऑप्शन आहे पश्चिम बंगाल. इथं तुम्हाला जे शिल्प आहे त्याची इमेज पण दाखवलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आन्सर माहित आहेत तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देऊ शकता. रेकॉर्डेड सेशन आहे त्याच्यामुळं मी आन्सर सांगायच्या आधी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देऊन द्या. तर याचं उत्तर आहे मिझोरम. तर गुप्त आणि पाल कलाकृती असलेली 1500 वर्ष जुनी प्राचीन शिल्प अलीकडेच सापडलेली आहेत मिझोरम या स्टेटमध्ये. हे सगळे करंट अफेअर्स आपण एप्रिल 2023 पासूनच घेत आहोत, लक्षात घ्या. याच्याबद्दल थोडंसं आपण एक्सप्लेनेशन बघूया. आसामच्या बराक व्हॅली जवळ बघा, हाच क्वेश्चन तुम्हाला जर 4 लाइनर विचारला किंवा 3 लाइनर विचारला तर तुम्हाला हे सगळं विचारलं जाऊ शकतं, पण शक्यतो तर 1 लाइनरच विचारतील. बराक व्हॅली जवळ मिझोरमच्या मामित जिल्ह्यातील कोलालियन गावामध्ये 2 प्राचीन शिल्प सापडले आहेत. लक्षात ठेवा, 1500 वर्ष जुने आहेत दावा केला जातोय. गुप्त आणि पाल काळामध्ये, गुप्त आणि पाल काळ जो आहे तो आपल्याला माहित आहे, इव्हन आपण प्राचीन मध्ययुगीनचा अभ्यास करतो. तर रचनांशी साम्य आहे. आणि 2 शिल्प आहेत ज्याच्यामध्ये एक रिलीफ म्हणजे टेकड्यांमध्ये कोरलेली बुद्धासारखी दिसणारी आणि दुसरी फ्री स्टँडिंग
टेकड्यामध्ये दगडाची मूर्ती जे हिंदू देवी पार्वती सारखी आहे, इथे मी तुम्हाला इमेज दाखवलेली आहे बघा, हिंदू देवी पार्वती सारखी आहे. ठीक आहे, तर हे जे एक्सप्लेनेशन आहे याच्या बाहेर एकही पॉइंट जाणार नाही जर याच्यावरती आयोगाने तुम्हाला क्वेश्चन विचारला तर. ठीक आहे, काय लक्षात ठेवायचंय, आसाम जवळ बराक व्हॅली, मिझोरम, मामित जिल्हा, कोलालियन गाव, गावाचं नाव लक्षात ठेवा. गुप्तपाल डायनेस्टीच्या काळाशी साम्य आहे. एक आहे बुद्धासारखी, एक आहे हिंदू देवी पार्वती सारखी. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे अरुणाचल प्रदेश. बघा जीआय टॅग वरती कायमच आयोगाने क्वेश्चन विचारलेत. आता राहतो प्रश्न की जीआय टॅग म्हणजे काय, कसा दिला जातो वगैरे, याच्यावरती आयोग कधीच क्वेश्चन विचारत नाही. कोणत्या उत्पादनाला जीआय टॅग मिळाला, कोणत्या स्टेट मधली ती उत्पादनं आहेत हे तुम्हाला विचारलं जातं. तर अरुणाचल प्रदेशातील कोणत्या 3 वस्तूंना अलीकडे भौगोलिक संकेत टॅग प्राप्त झाला आहे, असा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलाय. पहिला ऑप्शन आहे आदी केकीर, वांचो हस्तकला, चांगलांग कापड. दुसरा आहे आपटानी तांदूळ, आदी केकीर, तिबेटी गालीचे. तिसरा आहे आदी केकीर, तिबेटी गालीचे, वांचो लाकडी हस्तकला. चौथा ऑप्शन आहे खमटी तांदूळ, आदी केकीर आणि चांगलांग कापड. ठीक आहे, असे लेंदी क्वेश्चन आपल्याला बनतात, कन्फ्यूज करतात. आता याच्यामध्ये आपल्याला वांचो लाकडी हस्तकला पाहिजे, बरोबर, वांचो लाकडी हस्तकला पाहिजे, म्हणजे हे तिन्ही ऑप्शन आपले इलिमिनेट होऊन जातात आणि आपलं उत्तर येतं तिसरा ऑप्शन आदी केकीर, तिबेटी गालीची आणि वांचो लाकडी हस्तकला. ठीक आहे, ओके. आता जीकेचा थोडा भाग बघितला, पण आयोगाने जे ओल्ड मेथडनी क्वेश्चन विचारायचे आहेत ना ती पद्धत बंद केली आहे. फॉर एक्झाम्पल की तुम्हाला खूप जुने जीआय टॅग वगैरे विचारले जात नाहीत, एखादं सेंटेन्स महाराष्ट्राबद्दल असू शकतं, पण रिसेंट मध्ये जे आहे ना त्याच्यावरतीच आयोगाचा जास्त फोकस असतो. याच्याबद्दल तुम्हाला एक इमेज दाखवते, इथं तुम्हाला दिसत आहे बघा, हे जे लाकडी खेळणी वगैरे आहेत, हा तांदूळ आहे वगैरे तुम्हाला दिसत आहे, तुम्हाला दिलेला आहे अरुणाचल प्रदेश. ठीक आहे, बघा 3 उत्पादनांना इथं मिळालेलं आहे, कार्पेट्स आहे आणि लाकडी वस्तू आहे, भौगोलिक जे अद्वितीय त्यांचं भौगोलिक स्थान आहे त्याच्यामुळे. ठीक आहे, आदी केकीर आल्याचा प्रसिद्ध प्रकार आहे, लक्षात ठेवा. वांचो कारागीर वस्तूंवर शिल्पकला तयार करतात आणि जीआय टॅग, म्हणजे जीआय टॅग मुळे काय होतं माहिती का, की हे उत्पादन याच प्रदेशातून उत्पादित होतात, हे काय म्हणू शकतो आपण प्रमाणित करतं. ठीक आहे, विशिष्ट प्रदेशाची ओळख दाखवतं. बाकी तुम्हाला जीआय टॅग बद्दल हिस्ट्री वगैरे प्रत्येक वेळेस करंट अफेअर्स मध्ये असते, पण करू नका, त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जात नाही, फक्त स्टेट लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, नुकतेच उद्घाटन झालेल्या भारतातील पहिल्या मुलींच्या मिलिटरी स्कूलचे कोणते शहर आहे. याला आयएमपी करा. महिलांवरती आणि मुलींसाठी जर काही नवीन स्कीम वगैरे स्टार्ट होत असतील तर त्याच्यावरती आयोगाचा क्वेश्चन असतो. पहिला ऑप्शन आहे लखनौ, दुसरा ऑप्शन आहे वृंदावन, तिसरा आहे गुडगाव आणि चौथा आहे फरीदाबाद. इथं तुम्हाला इमेज दिसत आहे, तर याचं उत्तर आहे वृंदावन. ठीक आहे, ओके, वृंदावन. किंवा तुम्हाला स्टेट पण विचारलं जाऊ शकतं, ठिकाण पण विचारलं जाऊ शकतं. तर नुकतंच वृंदावन या ठिकाणी भारतातील पहिल्या मुलींच्या मिलिटरी स्कूलचं उद्घाटन झालेलं आहे. याच्याबद्दल आपण थोडक्यात इन्फॉर्मेशन घेऊया. उत्तर प्रदेश वृंदावनमध्ये कंट्रीज फर्स्ट ऑल गर्ल्स सैनिक स्कूल सुरू झालेलं आहे. इथं आहेत 120 जागा. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सीबीएसईचा अभ्यासक्रम आहे, सोबतच लक्षात ठेवा सीबीएसई सिलेबस आणि लष्करी प्रशिक्षण दिलं जाईल. शाळेमध्ये माजी सैनिक किंवा एनसीसी प्रशिक्षकांमार्फत खेळ आणि इतर प्रशिक्षण पण दिलं जाईल. आणि भारत सरकारकडून सैनिक स्कूल चालवण्यास परवानगी मिळाल्यानंतर वात्सल्य गावात असलेल्या संविध गुरुकुल वरिष्ठ महाविद्यालयाचे उद्घाटन जे आहे ना ते कोणामार्फत झालेलं आहे, राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. तर इथं तुम्हाला संविध गुरुकुल हे नाव लक्षात ठेवा. शक्यतो तर नाव नाहीत विचारणार, तुम्हाला स्टेट विचारतील आणि ठिकाण विचारतील. याच्या पलीकडे काहीच विचारत नाहीत. न्यूज आपण कव्हर करतो, पण जे विचारतात त्याच्यावरती आपला जास्त फोकस असला पाहिजे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन आहे भारत UAE संयुक्त लष्करी सराव. लष्करी सरावावरती कंबाईनला पण क्वेश्चन येतात, जोड्या वगैरे येतात. तर लष्करी सराव डेझर्ट सायक्लॉन 2024 चे यजमान राज्य, असे क्वेश्चन आयोगाने विचारलेत. पेपर काढून बघा. इव्हन मी तुम्हाला पेपर अनालिसिस दाखवलेलं पण आहे, करंट अफेअर्सचे क्वेश्चन कसे विचारले जातात. ठीक आहे, ओके. पहिला ऑप्शन आहे गुजरात, दुसरा ऑप्शन आहे पंजाब, तिसरा आहे राजस्थान, चौथा आहे हरियाणा. उत्तर आहे राजस्थान. ठीक आहे, यजमान राज्य कोणतं आहे, राजस्थान. भारत आणि UAE लक्षात ठेवा आणि नाव आहे डेझर्ट सायक्लॉन 2024. ठीक आहे, ओके. बघा
राजस्थान भारत UAE संयुक्त लष्करी सराव डेझर्ट सायक्लॉन आयोजन करेल आणि 2 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 डेट तुम्हाला दिली आहे. शहरी ऑपरेशन सारख्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम पद्धतीची देवाणघेवाण करून भारतीय लष्कर आणि UAE सैन्यांमध्ये काय बघा हे सराव कशासाठी होत असतात, परस्पर कार्यक्षमता वाढवण्यासाठी, बरोबर. ओके, किंवा दोन राष्ट्रांमधील जे संबंध असतात ते संबंध सुधारण्यासाठी असे सराव कंडक्ट केले जातात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन हाही क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. महिलांविषयी क्रीडा प्रकार वगैरे त्याच्यामध्ये हा क्वेश्चन बनू शकतो. तर बातम्यांमध्ये दिसलेल्या अश्विनी बोनप्पा आणि तनिषा क्रास्टो जोड्या लावामध्ये पण तुम्हाला विचारतात कोणता खेळाडू कोणता खेळ खेळतो. तर अश्विनी बोनप्पा आणि तनिषा क्रास्टो कोणता खेळ खेळतात. पहिला ऑप्शन आहे स्क्वॉश, दुसरा आहे बॅडमिंटन, तिसरा आहे टेनिस, चौथा आहे क्रिकेट. उत्तर आहे बॅडमिंटन. ठीक आहे, इथं तुम्हाला इमेज दिसत आहे, इमेजवरून तुमच्या लक्षात आलंच असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण घ्यायच्या आधी एक्सप्लेनेशन बघूया. भारतीय बॅडमिंटनपटू अश्विनी बोनप्पा आणि तनिषा क्रास्टो तिसरं महिला दुहेरीचं विजेतेपद मिळवलंय. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कुठं? गुवाहाटी मास्टर्स मध्ये. दोन्ही शब्द इम्पॉर्टंट आहेत. त्यांचं एज बघा 34 वर्षीय अश्विनी बोनप्पा आणि 20 वर्षीय तनिषा क्रास्टो. ठीक आहे, यांनी BWF सुपर 100 आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा इथं महिला दुहेरीचं विजेतेपद आणि दुसरं सुपर 100 मुकुट इथं मिळवलेला दिसतोय. 3 ते 4च पॉइंट इम्पॉर्टंट आहे. बाकीचं याच्या पलीकडे तुम्हाला काहीही विचारत नाही, पण हे क्वेश्चन एक्झाम मध्ये डेफिनेटली बनू शकतात. पुढचा क्वेश्चन आहे व्यक्तिविशेष मधून नुकतेच निधन झालेल्या वेदप्रकाश नंदा यांचं प्राथमिक क्षेत्र कोणतं होतं. हे आहेत वेदप्रकाश नंदा. तर यांना मिळाला होता पद्मश्री. शेती, पर्यावरण संरक्षण, आंतरराष्ट्रीय कायदा, मानवी हक्क. तर यांचं क्षेत्र होतं बघा, प्राथमिक क्षेत्र होतं आंतरराष्ट्रीय कायदा. लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. यांच्याबद्दल थोडक्यात आपण इन्फॉर्मेशन घेऊया. बघा, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना पद्मश्री जो मिळालेला आहे ना, तर पद्मभूषण तो साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात मिळालाय. ठीक आहे, 2018ला. पाठीमाग आयोगाने तुम्हाला नोबेल प्राइज वरती 2006चा नोबेल मिळालेले पर्सन न्यूज मध्ये होते, त्यांच्यावरती पण क्वेश्चन विचारलाय. सो ह्यांना 2018 मध्ये पद्मभूषण मिळालाय, पण त्यांचं जानेवारीमध्ये निधन झालंय. तुम्हाला क्वेश्चन बनवू शकतो. ठीक आहे, तर हे होते कोलोरॅडो येथील डेन्व्हर विद्यापीठामध्ये कायद्याचे प्रतिष्ठित प्राध्यापक आणि त्यांचं प्राथमिक शैक्षणिक कौशल्य कशामध्ये होतं, आंतरराष्ट्रीय कायद्यामध्येच होतं. लक्षात घ्या. पण त्यांना पद्मभूषण मिळालंय साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये. या क्षेत्रातील त्यांचं महत्वपूर्ण योगदान डेन्व्हर विद्यापीठामध्ये त्यांनी दिलेलं आहे. इंटरनॅशनल अँड कॉपरेटिव्ह लॉच्या स्थापनेद्वारे ओळखले गेले आणि त्यांचं जे आंतरराष्ट्रीय कायदा आहे ना त्याच्यावरती विशेष पकड होती, म्हणून त्यांचं प्राथमिक क्षेत्र आंतरराष्ट्रीय कायदा असं म्हटलं जातं. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली. 15व्या वित्त आयोगावरती आयोगाने बऱ्याच वेळा करंट अफेअर्स मध्ये क्वेश्चन विचारले. आता तुम्हाला 16व्या वित्त आयोगावरती सुद्धा विचारू शकतात. इव्हन वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी जे पर्सन आहेत ना त्यांची लिस्ट वगैरे सुद्धा विचारली जाऊ शकते. तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये सगळ्या लिस्ट मिळून जातील. व्हायरल आचार्य, जगदीश भगवती, अरविंद पनगरिया आणि अमित मित्रा हे आहेत. अरविंद पनगरिया लक्षात ठेवा, यांची निवड झालेली आहे 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी. ठीक आहे, ओके. यांच्याबद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन आपण घेऊया. वित्त आयोग घटनात्मक संस्था आहे. आपण इंडियन पॉलिटीमध्ये अभ्यासतो. घटनात्मक, बिगर घटनात्मक, संवैधानिक, बिगर संवैधानिक, गैरसंवैधानिक वगैरे शब्द आयोगाकडून वापरले जातात. तर अरविंद पनगरिया त्यांच्याबद्दल व्यक्तिविशेष म्हणून जर विचारलं तर ते अर्थशास्त्रज्ञ आहेत. नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून आपण त्यांना ओळखतो, पण आयोग तुम्हाला उपाध्यक्षाच्या ठिकाणी अध्यक्ष देईल. लक्षात ठेवा. 16व्या वित्त आयोगाचे प्रमुख असतील. टाइम पिरियड बघा 26-27 पासून सुरू होणाऱ्या 5 वर्षांसाठी केंद्र आणि राज्यामधील कर हस्तांतराचे जे सूत्र आहेत ना ते पनगरिया सुचवतील. आणि 31 डिसेंबर 2023 रोजी या नवीन वित्त आयोगाची स्थापना झालेली आहे. हाही मुद्दा विसरू नका. आयोग तुम्हाला डेट विचारतं जिथं एरर डिटेक्शन आपल्याला करावं लागतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे मोहम्मद युनुस. 2006 मध्ये मायक्रो फायनान्स बँकिंगच्या अग्रगण्यतेसाठी नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता त्यांना.
अलीकडेच बातम्यामध्ये होते, कोणत्या देशाचे आहेत असं तुम्हाला विचारलंय. ठीक आहे, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, सौदी अरेबिया. कधी मिळाला यांना? 2006 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. हे आहेत मोहम्मद युनुस. तर हे आहेत बांगलादेशचे. ओके, कोणत्या देशाचे ते होते? तर बांगलादेशचे होते. लक्षात ठेवा. का न्यूज मध्ये होते बघा, ह्यांना नोबेल तर मिळालेला आहे, बरोबर. गरिबी निर्मूलनासाठी त्यांना 2006चा नोबेल मिळालेला आहे. पारंपरिक बँकिंग मध्ये प्रवेश नसलेल्या उद्योजकांना लहान कर्ज प्रदान करणे, त्यांच्या मायक्रो क्रेडिट मॉडेलने लाखो लोकांना मदत केलेली आहे. त्यांचं कार्य तुम्हाला दिलंय. पण झालंय काय माहिती का, ग्रामीण टेलिकॉमद्वारे कामगार कायद्यांचं त्यांच्याकडून उल्लंघन केल्याबद्दल त्यांना कायदेशीर अडचणीचा सामना करावा लागतोय, म्हणून ते न्यूज मध्ये होते, म्हणून त्यांच्याबद्दलची न्यूज आपण इथं बघतोय. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट. ओके, तर आजच्या सेशन मध्ये आपण एवढेच क्वेश्चन बघितलेत. क्वेश्चन सेट 1 असेल हा. पुढचे पण क्वेश्चन सेट येतील, पण त्याच्या आधी तुमचा फीडबॅक फार गरजेचा आहे. कमेंट बॉक्समध्ये नक्की फीडबॅक द्या की तुम्हाला असे क्वेश्चन सेट हवेत का, सिलेक्टेड क्वेश्चन जे 100% तुम्हाला कंबाईन आणि राज्यसेवेमध्ये क्वेश्चन दिसतील. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.